गुरुवार दिनांक 12/12/2024. शरद पवारांचा वाढदिवस. ठीक आहे आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाहीये. 12/12/2024 आपल्या प्रवचनाचा आजचा दिवस आहे आणि डिसेंबर महिन्याचं एक विशेष महत्त्व आहे. डिसेंबर म्हणजे अर्धा ते पाऊण मार्गशीर्ष त्या मार्गशीर्ष महिन्याचं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्येच ज्ञानेश्वर महाराजांची पुण्यतिथी येते. नंतर समाधी सोहळा येतो. भरपूर असं काय आहे. नंतर तुमचं आता गुरुवार पण सुरू झाले महिलांचे. असं पुष्कळ काय धार्मिक विधी चंपाषष्ठी आहे. गोरक्षनाथांचा आपल्याला आता मध्ये करायचं आहे. आपण जास्त काय करणार नाही आहोत. आपला मलिदा वगैरे जो असतो मला वाटतं रविवार गीता जयंती काल होती गीता जयंती. असं सगळे जे महत्वाचे क्षण असतात आपल्या भक्तांच्या आयुष्यातले ते मार्गशीर्ष महिन्यामध्ये जास्त आहे. कारण मार्गशीर्ष महिना हा म्हणजे जेव्हा काकडा असतो, काकड्यानंतर सर्व देव उठतात, नंतर मार्गशीर्ष महिना येतो. म्हणजे देवांची जागृती आणि संपूर्ण जगामध्ये त्याचा उत्सव व्हावा अशी ती सोय आहे देवाने केली, म्हणजे आपल्या धर्माने केली. त्यामुळं तो महिना खूप मंगल पवित्र थंडीमध्ये येतो आणि एकंदर डिसेंबर महिना कसा असतो, छान असतो. फक्त आता यावेळेस एक राहिलं, मी भरपूर मनामध्ये अनाऊन्स करून सुद्धा आपली विनायकपुरमला शिबिरं राहिली घ्यायची. कारण काय शिबिरं मला खूप अत्यावश्यक वाटत होती घेणं, पण बाकीच्याच कामांमध्ये माझा वेळ चाललेला आहे. तुम्हाला एक समजलं का, आपल्या इथे गणपती महाराजांनी आपल्याला अशी सूचना दिली. आता दुसरी म्हणजे पहिलीच की माझं मंदिर हे मी निघालो त्या जागी खाली खोल करा, 7 फुटांवर करा, एकूण 11 फूट खोल करा आणि त्यातल्या 7व्या फुटावर मला बसवा, असं ते मंदिराचं एक त्यांनी आपल्याला सांगितले. त्या घाईत पण आम्ही आहोत आणि मंदिराला एक मुलगा पण इतका सुंदर इंजिनियर आपल्याला योगायोगाने मिळाला. बहुतेक मोरगावच्या मोर्यांनीच तो पाठवलेला आहे. कारण मोरगावचे ते कुमार काकाच त्यांना घेऊन आले आणि तो मुलगा इतका तज्ज्ञ आहे. बंद झालं. हां, ते बंद झालं बघा. तेव्हा तज्ज्ञ मनुष्य मिळाल्यावर आणखीन समाधान झालं. आता पाहूया पुढं कशा वाटचाली येतात. त्याच्यात माझे 5-6 दिवस मागचे गेले, म्हणजे आठवडा गेला, म्हणून मग थोडासा शीण आलेला आहे. चल, आज आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांचं पाहिजे. माऊलींनी उपदेश केलेला आपल्याला सर्वांना माहितीच आहे की काहीही झालं तरी सत्शिष्याचं हित कसं होईल हेच ज्ञानेश्वर माऊलींनी वरचे वर पाहिलेलं आहे. कळलं? म्हणून 13वा अध्याय यातला खूप महत्वाचा आहे की 13व्या अध्यायात त्यांनी डायरेक्ट अर्जुनाला हे समजावून सांगितलं की अर्जुना, डायरेक्ट आत्मस्वरूप सांगितलं. मध्ये थांबले इतकी वर्ष, ते सांगायला पुष्कळ वर्ष लागली असते, पण इतकी वर्ष थांबली. आणि आता म्हणजे तिथं स्पीड होतं त्यांचं 14 दिवस, पण तरी वर्षानुवर्ष लागतात. आणि या अध्यायामध्ये असं आहे, इथे कृष्ण माऊली याच्यावर सिद्धांतावर आले की क्षेत्रज्ञम चापी माम विद्य. क्षेत्र कशाला म्हणतात हा विषय त्यांनी मुद्दाम या ठिकाणी काढला. सर्वांच्या आपल्या आवडीचा विषय आहे आणि सर्वांना आत भावेल असा विषय आहे. अर्जुना, क्षेत्र म्हणजे काय? आपण क्षेत्र म्हणलं की अमक्या क्षेत्राला गेलो, तमक्या क्षेत्राला गेलो, अमकी यात्रा केली, तमकी यात्रा. इथे भगवान श्रीकृष्ण एकदम मनुष्याची बॉडी आणि तिच्या मधोमध इथे येऊन सगळं ज्ञान सांगितलं अर्जुनाला. पण एकदम क्षेत्र म्हणजे काय? एक बिंदू, आणि तो तुझ्याच जवळ आहे. हे वर्णन सांगणारा 13वा अध्याय खूप महत्वाचा आहे. इदम शरीरम कौंतेय
क्षेत्रमेत्य भिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहु क्षेत्रज्ञम इति तद्विदा. हे जर क्षेत्र असेल तर अर्जुना मी म्हणजे आत्मा म्हणजे क्षेत्रज्ञ आहे. या क्षेत्राला एकमेव जाणणारा एकच बिंदू जो आपल्याजवळ आहे, जे चैतन्य आपण त्याला म्हणतो. काही म्हणा तुम्ही, आत्मा म्हणा, चैतन्य म्हणा, सद्गुरुनाथ म्हणा, परमेश्वर म्हणा, जे काही तुम्ही नाव द्याल तो एकच आहे. आणि अर्जुना तो तुझ्याच जवळ राहतो. हा सिद्धांत 13व्या अध्यायामध्ये भगवंतांनी पटवून दिला. आणि बाकी तो आता हे क्षेत्र आहे म्हणल्यानंतर काय, क्षेत्रज्ञ त्याला जाणणारे जे जे कोणी आहे शरीरातले ते 13व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगायचं आहे असे ते माहिती देतात. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरोते ज्ञान ऐसे तयाते आम्ही म्हणतो. क्षेत्र आहे तुमच्याजवळ पण क्षेत्रज्ञ आहे हे समजलं पाहिजे मनुष्याला. याची जास्तीत जास्त ज्ञानेश्वर माऊलींना ओढ आहे. याच्यातली मुख्य म्हणजे ज्ञानेश्वर माऊली. आत्मा दिसत नाही तुम्हाला माहिती. आत्मा कशाने ओळखायचा, कोण उत्तर देईल? श्वासानुभाव. छान. पुढं अजून एक आहे तेजाने. बरं अजून पुढं सोपं उत्तर बर. आमची सगळी माणसं 100%च्या वरती. आत्मा चैतन्य पण ते आपल्याला कळते. सामान्य मनुष्य कशाने ओळखेल? चिन्हांनी. चिन्ह म्हणजे जी एखाद्याच्या शरीरावर जी उमटली असते, जे ये देहे उमटती चिन्हे, ये देही उमटती चिन्हे अशी उभी आहे. तर जी चिन्ह असतील त्याच्यामुळं त्याच्याजवळ किंवा त्याचा आत्मा सर्वांच्या जवळ, किडा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळे आत्म्याच्या क्षेत्रात येतात. लक्षात. दुसरं क्षेत्रच नाही कोणाला. आत्मा सोडून दुसरा कोणीच नाही. कोणी का असे ना, तो किती मोठा जागीरदार असतो तो आत्म्याच्या क्षेत्रात येतो. कळलं? म्हणून क्षेत्रमेत्य भिधीयते क्षेत्रम इति भिधीयते क्षेत्रम इति क्षेत्रमेत्य. तेव्हा हे क्षेत्र आहे अर्जुना. का क्षेत्र म्हटले आपल्या देहाला? सांगा मला, क्षेत्र का म्हटले? ज्या क्षेत्रामध्ये ज्या गावात देव आहे ते क्षेत्र. बरोबर. आता गणपती आपला तिथे प्रसन्न झाले तर ते क्षेत्र झाले. गराडे नाही राहिले, क्षेत्र झाले. बरोबर. त्याला आपण काय म्हणतो? नाही, नाव काय आपलं? विनायकपुरम नाव आहे. म्हणजे त्याला काहीतरी क्षेत्राचा दर्जा झाला. असं तुझा देहच अर्जुना क्षेत्र आहे. खरं हे खूप तुम्हाला ऐकण्यासारखं आहे. कळलं? बरं झाला हा अध्याय निघाला. 10-9 अध्याय आपण खूप वेळा पाहिले. आता आपल्याला पुढे जायचंय 13च्या. कळलं? क्षेत्र खूप वेळा पाहिलं. म्हणजे क्षेत्र हे जाणण्यासारखी वस्तू आहे अर्जुना. आणि ते तुझं माझं शरीरच आहे. इतक्या जवळचं क्षेत्र आपण ऐकलं होतं का कधी? नाही. क्षेत्र म्हणलं की चाललो आळंदीला, क्षेत्र म्हणलं की चाललो पंढरपूर. आणि कधी एकदा ते पण आहेच, क्षेत्र आहेच ती, त्याच्यात वाद नाही. जिथे पुण्यपुरुष राहतात तो क्षेत्राचा विभाग असतो. कळलं? म्हणून मग आता अर्जुना हे क्षेत्र आहे पण याच्यात कुठं काय काय आहे ते अर्जुनाला ते परिचय देतात. पहा, तरी क्षेत्रज्ञ जो येते तो मीच जाणणे होते. भगवान श्रीकृष्ण जे आत्म्याचं साक्षात प्रमाण आहे म्हणून ते मी म्हणतात स्वतःला. मी म्हणत नाही सगळं. आपण म्हणू का कोण? नाही, तिथे सदाशिव पेठेत या, तिथे क्षेत्रज्ञ म्हणजे मीच आहे असं आपण म्हणणार. मी म्हणजे आत्मस्वरूप, मी म्हणजे आत्मा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात की अर्जुना, क्षेत्र जो येथे तो मीच जाण, तो मीच आहे. कुठे? येथे. आता मोघम सांगतायत जो सर्व क्षेत्राते संगोपनी असे. क्षेत्र काय म्हणायचं त्याला? की जो मी आहे तो या सर्व क्षेत्राला एकमेव सांभाळतो. ही जर जाणीव ठेवली ना मनुष्याने, तो मनुष्य 5 मिनिटात देवस्वरूप होईल. किती मिनिटात? 5 मिनिटात. वेळच नाही लागत. अहम त्वाम सर्व पापे. हे आहे की तो आहे इथं आणि तो माझ्या सगळ्या कृती पाहतो आहे आणि तोच मला सांभाळून घेणार आहे आणि तोच माझं सर्वस्व आहे. बस करा, झालं ज्ञान.
4च ओळींचं ज्ञान. एवढी पुस्तकं ग्रंथ कशा सगळ्यात मोठी प्रेमल गीता झाली आमची. कळलं तुम्हाला? म्हणून अर्जुना, सर्वात मोठं या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे ते म्हणजे मी ज्या देहात राहतो, ज्या देहात मी प्रसन्न असतो, ज्या देहात मी ज्ञानी असतो, माझे अनेक रूप आहे, तो जिथं आहे तो देह म्हणजे क्षेत्र आहे, असं त्यांनी भगवंतांनी उत्तर दिलं. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरते, ज्ञान ऐसे तयाते, प्रत्येकाची व्याख्या दिली. आता हा क्षेत्रज्ञ आहे, ज्ञ म्हणजे जाणणारा, हे क्षेत्र आहे, हा क्षेत्रज्ञ आहे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ अर्जुना जिथे बसतात किंवा हे ज्याला समजलं अर्जुना, तो मनुष्य ज्ञानी आहे असं आम्ही समजू. माझे तर व्याख्या आपल्या सगळे ज्ञानी आहेत, कळलं तुम्हाला? मी ज्ञानी समजते, कधी कुठं फसायचं नाही. कोणी काही प्रश्न विचारेल अध्यात्म साधनेतला, तुम्हाला कुठेही काहीही प्रश्न कोणी विचारू शकतो. तुमचं किती ज्ञान आहे हे पाहण्यासाठी तिथं उभी सामान्य काहीतरी चेहरा पाडून उत्तर नाही द्यायचं. चेहरा असं छान करून उत्तर द्यायचं, खात्रीने असं उत्तर देता आलं पाहिजे. क्षेत्रज्ञ कोण? एकदम माझी अशी एकदा परीक्षा झाली. मी आळंदीला होते, म्हणजे इथे हे सगळं होण्यापूर्वी. त्यावेळेस मी आळंदीला जायची सारखी. दादा पण तिथं होते, आई होती, त्यामुळे त्यांच्या निमित्ताने मी माऊलींकडे जायची. तर दादांनी आमच्या 10 ठिकाणी सांगून, दादा माझा खूप प्रचार करायचे. तुम्हाला केला होता की इथे, तसं आळंदीत पण केला. आणि एक डॉक्टर होते, ते अभ्यास करायचे खूप. पण आत्ता मला असं वाटतं की त्यांना तेव्हा असं वाटलं की माझा खूप अभ्यास झालेला आहे. आत्ता मला वाटतं, पण त्यांचा झाला असेल तेव्हा कदाचित. तेव्हा त्यांनी माझ्यासाठी एक ओवी काढून ठेवली. कोणतीवरती ओवी? 9व्या अध्यायातली सुंदर ओवी ती. हे असेच एक ओवी आहे 9व्या अध्यायामध्ये की मी सर्वज्ञ जो आहे तो कुठे आहे. तेव्हा कुठे माझा अभ्यास झाला, गप्प बसले त्यांच्यापुढे. तसं तुम्ही कोणीही कुठेही गप्प बसलेलं आता चालणार नाही. तुम्हाला अभ्यास किती वर्ष देते मी? 25च्या वर वर्ष झाली ना. मग कितीतरी झालं, 50 होते का काय असं वाटायला लागेल. कळलं तुम्हाला? म्हणून हे आपलं पाठच पाहिजे मेंदूमध्ये, बुद्धीमध्ये, की काय आहे हा क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा आहे. मी म्हणजे कोण आहे? हा देह आहे, हा देह आहे. म्हणून मी म्हणजेच क्षेत्रज्ञ, मी म्हणजेच आत्मा. एरवी मी कोण करील सांगा? आत्म्यापासून देह बाजूला करा, काय राहतं? जेव्हा तो होतो बाजूला तेव्हा काय राहतं का? लोक उचलतात, कर्मक्रिया कर्म करून मोकळे होतात, ते बाकीचं जाऊ, ते इथं नाही बोलायचं. म्हणजे झालं, त्यातला मी गेला. मी गेला की देहाला काडीमोल किंमत आहे, लक्षात ठेवा. जोपर्यंत मी आहे तोपर्यंतच या देहाला किंमत आहे अर्जुना. हे नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणून अभ्यास करायचा, म्हणून सतत लक्ष ऊर्ध्व ठेवायचं. काही अभ्यास बाकीचा करू नका, लक्ष ऊर्ध्व ठेवा बस. काही अभ्यास करू नका, लक्ष ऊर्ध्व ठेवा. एक गोष्ट सांगते तुम्हाला. एक शेतकरी होता आणि त्याची 2-3 मुलं आणि पत्नी असे ते होते. समोर एवढं मोठं शेत आहे आणि त्यांच्याकडे एक म्हैस होती. गोठ्यात बांधली, तिचं काय नाही. पण हे काय करायचे, शेतीत बिलकुल कधी त्याने नांगर धरला नाही. आणि म्हशीला तेवढा चारा बिरा आणून घालायचा, तिचं एकदा सकाळी दूध काढायचं, सकाळ संध्याकाळ त्या दुधावरच आपलं जगायचं. म्हणजे आळशी लोक होते. साक्षात्कार मिळवणं हा आळशी लोकांची परिभाषा नाही. जे सजग आहे, जे जागृत आहेत, जे स्वतःला जाणू इच्छितात, ज्यांनी मी आतापर्यंत काय केलं असा ज्याला प्रश्न पडतो, त्याने मनाशी उजळणी करावी. ऐकू येते? मनाशी उजळणी करावी की मी खरंच अभ्यास केला का. आणि एवढंच जाणण्याची गरज आहे. काही दिसायला नको, ऐकायला नको, काही नको. एवढंच बुद्धीत ठसवा, मी ब्रह्म आहे, मीच आत्मा आहे. कसा आहे?
कोणी विचारला आहे तू ब्रह्म समजा, पण कशी आहेस, कसा आहे, मग काय सांगणार? मी आत्मरूपाने, मीच ब्रह्म. अर्जुना मीच नटलो. एक तो गेला की मनुष्याची वाचा चालते का? डोळे पाहतात का? कान ऐकतात का? तुम्ही पहा, एकच आहे यंत्र, ते पण एवढंच आहे. त्याची कृपा. म्हणून अंगठा दाखवायची पद्धत आहे. म्हणजे चांगली की आठवण करून देतात. कळलं? म्हणून असं हे ज्ञान ठसल्यावर कधीच नाहीस होऊ नये. एकदाच ठस. तर त्या गृहस्थांनी अशी एक ओवी दादांना आमच्या काढून दिली. म्हणजे तुमच्या मुलींना सांगा, याचा अर्थ सांगा. तेव्हा मला नाही आला तो अर्थ. त्याचा अर्थ असा होता की मी जर इथे आहे ब्रह्मस्वरूपामध्ये, तर मग मी म्हणजे असं मी आत्ता सांगते तोच अर्थ होता की मी कोण आहे. अहम आत्मा गुडाकेश. हे सगळं अहम आत्मा अहम प्रभूंनी कितीतरी वेळा म्हटलेलं आहे. हा चरा ते तीच तशीच एक ओवी आहे 9व्या अध्यायामध्ये की तोच सर्व शरीरात आहे. पायांचं ऑपरेशन का करावं लागलं? का केलंय? चिपळूण करता येईल. जेव्हा त्यांच्यातली शक्ती कमी झाली, जेव्हा ते काम करेनासे झाले, तेव्हा त्याचं ऑपरेशन करावं लागलं. ऑपरेशन ही हल्ली असणारी सुंदर सुविधा आहे. पैसे जाऊ देत गेलेत, पण मनुष्य ठामपणे उभा राहतो. हे आपण मानलं. शास्त्र, या शास्त्राला पण आपण मानलं पाहिजे. पण जर ते पाय पूर्वीपासून नसते तर, म्हणजे जेव्हा ऑपरेशन करायला लागलं तेव्हा विचार करावा की या वयापर्यंत 70-80व्या वयापर्यंत मला कोणी ताकद दिली चालायला? त्यांनीच चालवलं. चालायचे किती चाललो आपण. तेव्हा एकदा तरी आपल्या बुद्धीमध्ये विचार आला का की बाबा हे काय चाललंय? कधीच मनुष्याला विचारच येत नाही. जनावर जाऊ दे, त्यांचं ते विश्व वेगळे ते वेगळे. मी आता फक्त मनुष्याबद्दल. अवघड नाही वाटत कोणाला? माझी अवघड वाटते. गोष्ट सांगणार, गोष्टी सांगणार आहे. मग कधीच मनुष्य विचार करत नाही की एवढी वर्ष मी चालले कोणाच्या जीवावर चालले. आत्मा किती सोपा आहे जाणं, अवघड नाहीच. कुठं अवघड आहे? आमच्या गुरुजींनी आम्हाला एकदाच सांगितलं फक्त. ते आतापर्यंत मी ते पुरते मला ज्ञान. हे कोण बोलतं? कोण बोलविते हरिवी? हा, चाले हे शरीर कोणाचे सत्य? हा विचार करण्यासारखा. कोण बोलविते हरिवी? की सोप्या शब्दात सांगितलं तुकाराम महाराज. तेव्हा क्षेत्रज्ञ योग हा भगवंताला खूप आवडतो. तो म्हणजे 13वा अध्याय, मार्गशीर्ष महिना. अध्याय पण मार्गशीर्ष मध्ये पुरुषोत्तम मास. बरोबर. पहा, सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण. ज्ञानोबराच्या कट्टर आहेत हे. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे गुरूंशिवाय बोलतच नाही. त्यालाच म्हणतात शिष्य. जो शिष्य आपल्या गुरूंच्या महतीशिवाय काहीच कधी बोलत नाही तो खरा शिष्य. शिष्यात पण फरक असतो. कुठं बसलं की तिसराच गप्पा मारतो. तुमचं कसं झालं, आमचं कसं झालं, कोणी केलं, काय झालं, मग कधी होईल. पोकळ गप्पा मारू नका. त्याचा काही उपयोग नाही. सामान्य स्त्रिया तुमच्या समोर आल्या तर शांत बसा. हो हो, नाही नाही एवढं करायचं, जास्त काय नाही करायचं. पण विशेष तुमच्या समोर कोणी आलं तर तुम्ही हीच चर्चा रंगवा. म्हणजे आपल्या मुखाने परमार्थ झाला, कानांनी तो ऐकला, डोळ्यांनी पाहिला, श्वासाने ऊर्ध्व गेला आणि स्वरूप प्रसन्न झालं. आणि स्वरूप प्रसन्न झालं. असं ज्ञान आहे. ज्ञान हे सांगी वांगी नाही, ज्ञाने अनुभवे आले अंगा. कळलं? म्हणून क्षेत्रज्ञांचापि मां विद्धी सर्व क्षेत्रेषु. सर्व क्षेत्र म्हणजे युद्ध क्षेत्र, हे बरोबर आहे. पण आता आपल्या शरीरात काय आहे? आपण आहोत नसतो. युद्ध कुठे? सर्व युद्धेषु
सगळी युद्ध अनुभव अर्जुना, सर्व युद्ध खेळताना मीच पाहतो तुला. म्हणून कोणत्याही युद्धावर जाताना कशाचं स्मरण करा आणि त्याला जाण्याचा थ्रू प्रॉपर वे आपल्याजवळ आहे. तो दिसत नाही आम्हाला मान्य, पण त्याला पाहण्यासाठी डोळ्यांचा एक मार्ग आहे, श्वासाचा एक मार्ग आहे, कानांचा एक मार्ग आहे, अजून पुष्कळ मार्ग आहे. त्याला पाहू तेवढा थोडा आहे. म्हणून मग कधी कृष्ण रूपाने तो समोर येईल, कधी तो नाथ रूपाने समोर येईल, कधी गणपती रूपाने समोर येईल. त्याला डोळे भरून पाहावं, तोच तो आहे. त्यांच्यात आणि यांच्यात काही बदल. ते चैतन्य कसं दाखवायचं म्हणून गणपतीचं रूप दाखवले, त्यांनीच दाखवलं. गणपती आकाराला का आले? आत्मचैतन्य तुम्हाला कसं पाहायला मिळेल? आपल्याला वाटतं ना कसं कुठे देव डोळ्यांनी दिसावा लागतो लोकांना, त्याशिवाय विश्वास बसत नाही. गणेश म्हणजे तो देव आहे, आत्मगणेश. म्हणून आत्मगणेश, आत्मरूप गणेश. गणेशू केल्यास अर्जुना जवळ आहे, तेने सकल विद्यांचे अधिकरण. फक्त एक स्मरण करा. काय स्मरण करायचं? ओम, आणि गंभीर आवाजात करा. ओम गम गणपतये नमः. आपल्याला ते परब्रह्म का आलं आपल्याकडे, त्याचा विषय आहे फार मोठा, की ज्याला कधी भविष्यात कळेल त्याला कळेल. खूप सिरियस आहे आणि खूप सुंदर आहे, खूप पवित्र आहे. जी गोष्ट आपल्याकडे येऊन थांबत नाही ती वस्तू कुठे, लक्षात ठेवा. आता सुद्धा मी त्या दिवशी विचार केला, खूप चिंतन केलं की देवाचं का म्हणाले मला खाली ठेवा. पुष्कळ झालं, पत्रिकावाले तिथंच खेटून बसले, आम्ही पण तिथंच बसतो, कोणी जातं तो तिथंच बसतो. पण काय मागतो? देवा पोरपास होऊ द्या तेवढे, देवा माझं एवढंच मागतो. ते तसे नाहीये, ते आशीर्वाद देते, पण त्यांचं स्वरूप काय आहे? ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी ज्योती. अवधारा म्हणजे ऐका, आत्मबोध विरचित. गणेशाचं एक रूप म्हणजे हे आहे, विशेषण आहे. नवीन गणेश प्रगट झाले आणि आम्हाला घोषणा कुठे माहिती होती, तेव्हा आम्ही ध्यानाला बसायचो सार. मग यांच्या बुद्धीत प्रगट झाली घोषणा. काय झाली? श्रीमंत. श्रीमंत आम्ही कुठे म्हटलं होतं कधी? श्रीमंत तर ते श्रीमंत आहे. श्रीमंत म्हणजे काय? खूप पोतीच्या पोती धन असणं म्हणजे श्रीमंतीची व्याख्या नाही, लक्षात घ्या. कोण असतो श्रीमंत? श्रीमंत. पहिलं श्रीमंत, पुढे राजेश, सगळ्या राजांचा ईश्वर. श्रीमंत स्वल्पविराम, राजराजेश्वर स्वल्पविराम, पुढे सिद्धिविनायक बालचिंतामणी आत्मबोध विरचित गणपती महाराज की. एवढी विशेषण आहेत त्याला. मध्ये आत्मबोध विरचित असं लिहायचं आमच्याकडून राहिलं, त्यांनी लगेच जाग केलं. हो ते लिहा, आत्मबोध विरचित. का? इथं डेली बोध चाललाय आणि तो आत्मबोध चाललाय. आपल्याकडे आत्मबोध अशा बोध नाही दुसरं. तुम्ही मंडईतून किती भाजी आणली असं मी विचारले कधी तुम्हाला? आणि आज कोणती भाजी केली असं विचारलं का? फोनवर तरी विचारले का कोणाला? तसं पण विचारलेलं नाही. आत्मबोधाने युक्त जो मनुष्य आहे तो कधी असा प्रश्न विचारत नसतो. डेलीचे प्रश्न काय विचार? ते मन शांतोच, ते करतोच, जेवतोच, झोपतोच, हे सगळं सामान्य आहे. पण विशेष काय आहे? आत्मबोध विरचित. हे त्यांना सगळी विशेषणं जेव्हा लावली आणि ती पूर्ण झाली
तेव्हा त्यांनी सांगितलं पुरे झालं सगळे विशेष. हे गणपतीचं स्वरूप आहे. काय व्याख्या पुन्हा बोला, काय घोषणा? श्रीमंत. श्रीमंत पाहिजे. राजराजेश्वर आहेत ते. राजराजेश्वराचा अर्थ कळला का? ते स्वतः नाही, सगळ्या भक्तांना राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुमव्ययम देणारे, प्रदान करणारे राजविद्या. तुम्हाला कुटुंबात ठेवले हे तुम्ही राजयोगी आहात. तुम्हाला ज्ञान दिले हे तुम्ही ज्ञानयोगी आहात. तुम्हाला योग शिकवलाय हे तुम्ही योगी राजयोगी आहात. पुढं तुम्हाला गुह्य विद्या दिल्या हे तुम्ही गुह्य विद्याचे मालक आहात. गुप्त ज्ञानाचे मालक. मंडईतून एखादी मैत्रीण आली म्हणजे काय ग, कुठं असते ग, काय ग काय ग, ते सगळं झालं की पुढं काय तिला काय येतंय का? काय येत नाही तिला. तुम्ही लग्नाच्या मांडवात चालला, कसं होतंय बघा आणि मला सांगा. मज्जा असते लग्नाच्या मांडवात. इन द सेन्स समाजामध्ये. समाजाला आपण तुच्छ नाही लेखायचं, ती आपली गरज आहे, पण रमायचं पण नाही, ते आपलं ध्येय आहे. समाजात रमायचंच नाही हेच ध्येय आहे. ज्ञानोबा रमू शकले नसते का? ज्ञानेश्वर महाराज मोठ्या शहरात जाऊन राहू शकले नसते का? दिल्लीला वगैरे गेले असते, लगेच गेले का? राहिले कुठं? एका कुटीत राहिले. पण ज्ञान असं दिलं की सर्व जग उजळून टाकलं. एकच दिवा आहे, ज्ञानदीप, म्हणून त्याला ज्ञानदीप म्हणतात. हा हा, विश्वाचे आर्त माझ्या प्रकाशले अवघेची विश्वाचे आर्त. विश्वाचा जो परब्रह्म परमात्मा आहे मूळ स्वरूपातला, तो माझ्या ठिकाणी अवतरला. त्याचा प्रकाश पडला आणि तो प्रकाश, तो टेंबा घेऊन, ती ज्योत घेऊन मी तुम्हाला सर्वांना थोडा थोडा प्रकाश द्यायला आलो आहे. सर्वांच्या ठिकाणी जर भरपूर प्रकाश पडला तो हवा आहे आम्हाला. पण प्रत्येकाचं पुण्य, प्रत्येक जण आत्ता किती रमतो व्यवहारामध्ये त्याच्यावर. तुम्ही इथं मिळवलेली किरण उद्या सकाळपर्यंत जर जात असतील, मग ध्यानाला काय राहणार शिल्लक? ते लक्षात आणा. किरण ठेवायचीच नाही असं जर तुम्ही ठरवलं तर नाहीच ठेवू शकत. किरण तुम्ही जाणार म्हणजे ठेवा, सांभाळून. इथं जो मिळतोय ना गट्टा, तो इथं सांभाळायचा आहे, अंगावर नाही घ्यायचा. समजते का? बुद्धीत सांभाळायचं, बुद्धीतच ठेवायचं. आणि आपण जेव्हा ध्यानाला बसू तेव्हा ते एक 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 विचार खाली आणून आपण सुखी व्हायचे. लक्षात ठेवा. आपलं पण हेच संपत नाही. काय 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 संपत नाही? कर्म म्हणजे काय? सोपं आहे. वासना नाही टाकता येणार. कुठल्या वासना नाही येत ना? तो वासना माझ्या पोराला सुखी ठेव ही वासना जास्तीत जास्त. सुखीच असतो मुलगा तुमच्या पंखाखाली. तुम्ही किरण कमवताय ना, मग ते कसे दुःखी होतील? पुन्हा कशाला प्रार्थना करताय? वाय तुमचा वेळ फुकट घालवता, तुमचे किरण फुकट जातात, तुमचे विचारही फुकट जात, सगळं फुकट जात. तुम्ही करूच नका काही प्रार्थना. जी भक्ती तुम्ही करताय, तुमचा पाठीराखा कोण आहे? ईश्वर आहे ना, आहे ना. मग तो तुमच्या कुटुंबियांना ढकलेल का कुठं? मला सांगा, कसा ढकलेल? ते त्याचं बाळ आहे, आपलं नाही. आपण या जन्मापुरतं त्याला आपलं मानलंय का? पहिल्यापासून कुठून आणले? कोटी जन्म वेळा ते तेव्हा आणले का त्याला? मला सांगा ना, मला सांगा. हेच समजलं पाहिजे. 100% सत्य आहे की आपली बाळ जी आहे ती या जन्माची आहेत का मागच्या कधी जन्मात? आठवतंय का काही? आठवतंय?
माईंना आठवते नाही. मग तर याच जगामध्ये तुम्ही भक्ती करा, तुमचं सगळं रक्षण होते. कोणी नेत नाही तुमचं बाळ, तुमची नातवंड, तुमचं ज्याच्या ज्याच्यावर प्रेम आहे. एकदाच सांगून टाका त्याला, हे बघ माझं ज्याच्यावर प्रेम आहे त्यांचं तू रक्षण कर, नाही तर तुझी भक्ती करणार नाही, लक्षात ठेव. खलास. तुम्ही असं एकदा तरी त्याला दम द्या. बायकोने काही देतात ना. हा सांगा. आज मुलं सोडायला गेलो ना, शिवाजीनगर तिथे गेले, गाडी एवढी गरम झाली, एवढी गरम झाली तर ते म्हणजे पाणी कमी आहे वाटतं. पाणी टाकायला गेलो, ते पाण्याच्या उकळ्यामुळे टपाच्या वर. आता काय करायचं, मग पाणी घातलं, पुढं गेली गाडी थोडी, तिथं पुढं जायला मागे यायला, पुढे जायला मागे यायला. ते म्हणजे आता काय करायचं, काय करायचं, आणि सुचलं बुद्धीमध्ये, लगेच म्हणलं ओम नमो भगवती गणेश प्रेम. आता काय करू. जिथे आपण संदिग्ध होतो, जिथे आपल्याला प्रश्न पडतो, तिथे आपल्या सद्गुरूंचं किंवा ईश्वराचं. पाणी एक परत 5 लिटर पाणी त्यांनी ते म्हणजे थांबी पाणी आणतो अजून मग अजून 5 लिटर पाणी टाकलं आणि त्यांना म्हणलं आता झाकण लावा, रेस करू नका गाडी अजिबात, नाही तर रेस केली की परत पाणी वर गेली. आणि मग झाकण लावलं आणि मग केली गाडी चालू, गेली गाडी, नाव घेतलं. सगळी मुलं सोडली. सुपरवायझर म्हणले आता काय करणार, मग ते हळूहळू नाही हो म्हणलं, गाडी चालू होत नाही. आता काय करायचं, मग मी यांना सांगितलं ना झाकण लावा ते आणि गाडी चालू करा, रेस करू नका अजिबात. आणि मग गाडी हळूहळू मग सगळी मुलं सोडली, घरी पण आलो. झालं. माऊलींची कृपा आहे सगळं. जो आहे त्याला सांगणं भाग आहे. म्हणून माऊलींनी काय केले, प्रत्येक ठिकाणी शिष्यांना गुरु दिले, एक नेमून दिले. सगळं जग जर त्यांच्याच पायावर पडलं तर कसं होईल. म्हणून माऊलींनी नेमलेलं काम आहे, बाकी काय नाही. त्यांचं नाव घेतलं की होतात लोकांची काम, नाही का, असं आहे. म्हणून माऊलींपर्यंत कसं जाऊ, माऊली म्हणजे विठ्ठल माऊली, गणेश माऊली, स्वरूप माऊली, ओंकार माऊली, त्याच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. ओंकाराला ओळखा, ओंकाराच्या 3 मात्रांचा अभ्यास करा, गणेशाला ओळखा. गणेश नुसती मूर्ती नाही, गणेशाचं स्वरूप ओळखण्यासारखं आहे. जो आपण सखोल ध्यान करू तो गणेश स्वरूपच आपल्या पहिले लक्षात येईल. प्रचंड तेज येईल, नाही आलं तर छोटीशी मूर्ती तरी येईल. कळलं. जास्तीत आपण आपल्या डोळ्यांनी जास्तीत जास्त काय पाहतो, घरातली माणसं. अजून काय पाहतो, नोकरीतली माणसं. अजून काय पाहतो, कारण ध्यानाची जी बैठक आहे त्याच्यात जे पाहतो, काय नाही दिसलं बाकीचं, तर जे पाहते ते नेहमी, नाही दिसलं ना काही तरी तेही लक्षात ठेवा, म्हणजे हळूहळू दिसेल. काहीच नाही दिसलं समजा, काहीच दिसलं नाही हे लक्षात ठेवा, आणि ते घोका दिवसभर तो येईल बरोबर. देवाला सांगा काहीच दिसलं नाही, कुठे आहेस तू, तुला मला दाखवावं असं वाटत नाही का, तुझं भांडा त्याच्याशी. मी किती वर्ष वाट बघते, कुठे आहेस तू, जागा नाहीस का, झोपलास का, काय बोला त्याला बोलायचं. जनाबाईने अशीच भक्ती केली, कुठे गेला इठ्या, ते तर काही. त्यामुळं जवळीक साधते दे, शिव्या द्या, काही बोला, काही करा, पण त्याचं नाव घेऊन करा. त्याचं नाव जर व्यवहारात सुद्धा आपण घेतलं तर त्याला ते आवडतं की बाबा नाही, व्यवहार काय चाललाय पण मी आहे मनात, कोणती गोष्ट चालली पण मी आहे हिच्या ध्यानात, हे त्याला आवडतं. कारण मला सांगा, दिवसभर आपण स्पर्श केलेली एकही वस्तू त्याला सोडून नाही ना, विचार करा. पाणी त्याला सोडून आहे, उजेड त्याला सोडून आहे,
अंधार त्याला सोडून आहे, अंधार सुद्धा तोच आहे. पुढं काय? वस्त्र त्याला सोडून आहे का? नाही. सांगा. अनेक धागे एकत्र झाले तेव्हा वस्त्र आहे. तसं हे अनेक धागे एकत्र येतील तेव्हा ज्ञान बाळकृष्णानंद हॉल आहे, तेव्हा आहे. तसं आहे. म्हणून अनेक सोडून एकाकडे आपल्याला पळायचं आहे. ज्ञानेश्वर महाराज हे सांगताना खूप प्रसन्न आहेत 13व्या अध्यायामध्ये. तेव्हा त्यांनी शरीराची महती या ठिकाणी सांगितलेली आहे की बाबा रे, तरी क्षेत्रज्ञ जो येते तो मीच जाणले होते. क्षेत्रज्ञ मीच. आणि हे सगळं करताना आपल्याप्रमाणेच ज्ञानदेवांना देखील अडचणी खूप आल्या, तरी त्यांचा प्रपंच मोठा नव्हता. कोणाचं लग्न झालं होतं काय? लग्न ही फार खालची कल्पना आहे, पण ठीक आहे, चला. सामान्य मनुष्य ती एक संस्था आहे, ती संस्था पार केल्याशिवाय जाऊ शकत नाही. पण फार खालची संस्था आहे लग्न, म्हणजे त्याच्या मनात. पण ठीक आहे, सामान्य लोकांना तीच पाहिजे, कळलं? म्हणून अशा संस्था आहेत तरीही ईश्वर त्यात आहे. मी भक्तांना म्हणून मुळात सांगते की ईश्वर पाहायचा आहे का? जवळ पहा, लांब पहा, कुठेही पहा, पण ईश्वरच पहा. मी इथे काय दिलंय ते तरी मी गोष्ट सांगत होते ना. एक काय गोष्ट होती? एक शेतकरी होता आणि त्याच्यात ती म्हैस होती बांधलेली, आणि तिघं चौघजण घरातले होते. म्हशीचं दूध प्यायचं, झोपायचं, म्हशीचं दूध प्यायचं, झोपायचं, एवढंच काम. म्हणजे आळशी. इतकं मोठं शेत होतं तरी तो कधीच ते नांगरायचा नाही, आळस. तिकडून एक गुरु शिष्याची जोडी जात होती. त्यांनी नेमकं पाणी प्यायला का काहीतरी तिथं ते घरात आले. एकंदरीत पाहिलं, शेत पूर्ण ओसाड पडलेलं आहे. थंडीचे दिवस असून पावसाळा गेला, थंडी आली. लोकांचे शेतभाग कसे दिसत आहेत आता, भरगच्च पिकाने भरलेली अशी शेतं असतात. तर ते सोडून या माणसाचं शेत असं का दिसतं? म्हणून आत गेले तर सगळेजण बसलेले असे छान गप्पा मारत. दुपारची वेळ झाली तरी बसलेलेच. आणि मग त्यांनी विचारलं, पाणी देता का? दिलं पाणी. थोडा वेळ बसली. ते म्हणाले की काय मग तुम्ही काय करता? ते म्हणले आम्ही काही करत नाही, आम्हाला गरजच नाही काही करायची. म्हणले म्हणजे? नाही काय नाही, आमची म्हैस जे दूध देते तेवढंच तापवून आम्ही पितो आणि थोडंसं विकतो. त्यात जे पैसे येतात त्यात आम्ही बाकीचं भागवतो. दॅट इज फिनिश. असं म्हटल्याबरोबर त्या गुरूंना थोडं आश्चर्यच वाटलं. म्हणजे एवढी शेती पडली काय, मनात म्हणाले. पण जाताना त्यांनी काय केलं? रात्री झोपले, पहाटे उठून जाताना म्हैसच सोडून दिली लांब ठेवून. सद्गुरूंचं कृती आहे. जाताना त्यांनी त्याची म्हैस घेतली, लांब दिली, तिकडे सोडून. लांब म्हणजे लांब, खूप लांब. सकाळी उठल्यावर शेतकरी आणि मुलं बघताय तो म्हैस नाही. म्हणलं आता काय करायचं बाबा? म्हैस नाही त्यामुळं दूध नाही, दूध नाही त्यामुळं पैसा नाही, पैसा नाही त्यामुळं खायला नाही काहीच. आता काय करायचं? ते म्हणले आता इलाज नाही, सगळ्यांनी शेतीत चला, शेतीत राबा, धान्य काढा, आणि मग त्याला इलाज नाही. मग थोडे दिवस कसे तरी काढले, काय होतं नव्हतं त्याच्यावर. आणि नंतर मात्र तो शेतकरी, त्याची मुलं भरपूर शेतात राबू लागले आणि फळं काढू लागले, पिकं काढू लागले, सगळं निघालं शेतात. आणि नंतर ते सुखी झाले. जवळजवळ 10-12 वर्षांनी त्या गुरूंचा तो जो शिष्य होता ना बरोबर, तो पुन्हा इकडे आला बघायला की गुरूंनी ही जी खोड केली ती त्याला आवडली नव्हती. म्हणला सद्गुरू असून असं करायचं हे लोकांना, असं आपण म्हणतो की नाही? सहज म्हणतो आपण, सद्गुरू असून असं करतात का, अशी खोड करतात का? मग सद्गुरूच खोड करतो, लक्षात. आणि त्या खोडीत भक्ताचं कल्याण असतं. खोड सद्गुरूच करतो, लक्षात ठेवा. कारण त्यात कल्याण आहे भक्ताचं. मग तो 12 वर्षांनी आल्यानंतर पाहिलं सगळं एकदम उच्च चाललं, एकदम सगळी शेती बहरलेली, पैसा खूप आलेला, बंगला बांधलेला, मुलांची मोठी होऊन लग्न झालेली, असं तो घर पाहत. तो म्हणतो इथं ते गरीब शेतकरी ते कुठे? तो मुलगा म्हणतो आम्हीच महाराज. म्हणजे काय? तो बदल कसा झाला? म्हणले माहिती नाही, पण बहुतेक तुमच्याच सद्गुरूंनी आम्हाला धडा शिकवला.
बोला. सद्गुरू असा ज्ञानोबराय असे आहे की जे जाता जाता येता येता प्रत्येकाला ज्ञान ज्ञान नावाचं अमृत देतात. ज्ञान हे अमृता समान आहे. कोणते ज्ञान नाही, हे ज्ञान अध्यात्म ज्ञान हे अमृतासारखं आहे. म्हणून अमृत प्यायला तसेच लोक पुढे येतात ज्यांना ते हवं आहे. बघा पुढे क्षेत्रमित्य भिधी येते. हा, आता या क्षेत्राची माहिती ते देतात. तरी क्षेत्र येणे नावे हे मला त्या साधकाने एक विनंती केली की ज्ञानेश्वरांची एकतरी गोष्ट अशी सांगा की जे आम्हाला सर्वांना आवडेल. तर माऊलींच्या काय खूप गोष्टी त्यांच्या जीवनात घडलेल्या खूप म्हणजे खूप आहेत. काही खूप आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी माऊलींनी आपल्याला उपदेश करावा अशा गोष्टी आहेत. कितीतरी आहेत गोष्टी घडलेल्या. एकदा माऊली प्रवास करत असताना एका ठिकाणी बसले होते. ऊन खूप झालं होतं. एका ठिकाणी बसले होते चौघही भावंड झाडाखाली सावलीला. आणि 12 वाजता काय लागतं माणसाला? जेवण. काही नव्हतं. काही नव्हतं त्यावेळी बसलेले असताना निवांत बसलेत. अभंग म्हणतायत, पांडुरंगाची आठवण काढतायत. ज्ञानोबराय वारंवार काहीतरी विनोद करून भावंडांचं मनोरंजन करतायत. निवृत्तीनाथ तन्मय आहेत. निवृत्तीनाथांसारखा स्वामी हा पृथ्वी तलावर नाही. कारण काय, ते स्वरूपामध्ये इतके मग्न आहेत अखंड की त्यांना काही बोलायचंच नाही. काहीच ते तुम्ही श्वास घेतलाय का नाही, तुमचं काय चाललंय, जेवलात का नाही, हे त्यांनी कधीच विचारलं नाही. त्यांनाच जागं करून जेवण चारावं, म्हणजे जेवण खायला खा म्हणायचं असं. तेव्हा मग असं झालं, गेलेले असताना भोजनाची वेळ झाली. आता कोण भोजन देणार आणि कुठून आणणार? मधुकरी मागण्यासाठी काही जवळपास वस्ती नाही, काहीच नाही. बसले बसले बसले. मुक्ताबाई म्हणाले, दादा कसं व्हायचं आता, आजच्या जेवणाचं काय? म्हणले जाऊ दे आता बघू. मग काय प्या? वायू ऑप्शन. हवा. हा, काय काय गोवी मागची? वायू ऑप्शन. हा नाही, वायू बघा ते तर आहे. आमच्या सद्गुरूंनी आम्हाला हे शिकवलं. कळलं की समजा गाडीमध्ये आपण चाललोय, गाडीवर, आणि आपल्याला तहान लागली आणि जवळ पाणीच नाही, आणि पुष्कळ लांबचा प्रवास आहे, जायचा आहे, तर पाणी कसं प्यायचं? हा योग आहे. शीतली प्राणायाम. हा, पण कसा करायचा ते सांग. जिभेची नळी. जीवाशी. असं करायचं. प्रचंड वायू ओढायचा आत. शीतली बितेल नाही, नुसता ओढणार. कुंभक करून तो गिळायचा. म्हणजे पाणी प्यायल्याचं इथे जाणीव होते, किंवा पाणी प्यायल्याचं समाधान पण येतं काही वेळा. कळलं? असे प्राणायाम ज्ञानोबरायांना कितीतरी माहीत होते. कितीतरी योगविद्या होत्या माऊलींच्या जवळ. आणि म्हणून त्यांनी उपाशीपोटी जरी दिवस घालवले तरी, एक ओवी आहे बघा, मुक्ताईला सांगतात, तुला काय परळ नाही मिळालं, भिक्षा नाही मिळाली का? सगळ्यांनी धोंडे भरले झोळीत का? तर झोपडीत येऊन सांगितलं तिला, मुक्ताई आज काहीच मिळालं नाही, आज नुसतं काय करायचं आहे? काहीतरी ओवी आहे पाहती. भुकेची खावी, तहान भुकेलिया भुकची खावी, तहान गेल्या तहान. तहान ती अशी बघा, थंड हवा येते. त्या थंड हवेचं तोंड बंद केल्यावर पाणी होतं, आणि पाण्याने तहान क्षमते. भुकेलिया भूकच. आता भूक कशी खाणार? म्हणजे श्वास डबल टिबल ओढूनच भूकही क्षमते, असा त्याचा अर्थ. कळलं? म्हणून इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमेत्य. त्यासाठी हे कळलं पाहिजे. हे शरीर अर्जुना क्षेत्र आहे. शरीराचा अभ्यास करा जास्त. आपल्याला हे कळण्यासाठी शरीराचाच अभ्यास जास्त. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमेत्य भिदीयते एतद्यो वेत्ति तं प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदः. ह्याच्यामध्ये अर्जुना, हे शरीर, हे अर्जुना, हे शरीरच काय आहे? क्षेत्रम इति अभिद्यते. हे क्षेत्रच मुळी काय? हे शरीरच मुळी काय आहे? क्षेत्र आहे. हे जो जाणतो, अभिद्यते म्हणजे हा, अभिद्यते अभिद्यते म्हणजे जाण, अभिद्यते म्हणजे जाण. तरी पार्था परिस्थिती देह क्षेत्र म्हणजे
जो हे जाणे तो बोलिजे क्षेत्रज्ञ येथे, तरी क्षेत्र येणे नावे, हे शरीर जेणे भावे, म्हणितले ते आघवे सांगू आता. हे क्षेत्र का म्हणजे कैसे हे उपजे, कोण कोणी वाढविजे विकार्य. शरीराचा महिमा किती मोठा आहे बघा आपल्या मनुष्य शरीरात. म्हणजे शरीर निर्माण होतं आईच्या पोटात. शरीर निर्माण झालं की मग तो जन्माला येतो. जन्माला आले की त्याची पत्रिका तयार होते. कशी होते पहा. म्हणजे एका पत्रिकेमध्ये मी अभ्यास केलाय त्याचा. एका पत्रिकेमध्ये त्याच्या अनंत जन्मांचे पाप पुण्य दोष आणखी काय काय बरं पुष्कळ असतं. त्यांना माहिती आहे ते दोष. उदाहरणार्थ कोणता दोष असतो? शापित योग. बरं का, खूप छान आहे. पितृदोष असतो. पितृदोष असतो की ज्यांनी कधीच पितृ घातली नाहीत अशा लोकांचा तो दोष असतो. बरोबर. आत्महत्येने जी माणसं ज्यांचे पूर्वज गेले त्यांच्या पत्रिकेमध्ये पितृदोष असतो. स्ट्रॉंग पितृदोष. आणि ते त्याला काय काय करावं लागतं मग त्याचे उपाय आहेत. कळलं. म्हणजे हे जे सगळं आपल्या मागे लागतं ते पत्रिकेत असतं समजा. पण ते मनुष्याची सगळ्या जन्मजन्मात केलेल्या गुन्ह्यांची ती परतफेड आहे. पितृदोष म्हणजे काय, किंवा शापित योग म्हणजे काय, वास्तू वाईट असणे म्हणजे काय, ते सगळं. आणखी काय, एखाद्याच्या पोटी पांगळं मूल जन्माला येतं, हात पाय नाही, काहीच नाही. आमच्या इथं सातव म्हणून आमचे ट्रस्टचे सेक्रेटरी होते. त्यांचं पहिलं लग्न झालं, ती बायको मेली सातवांची. ती परवा सांगितलेलं. ती बायको मेली. मेल्यानंतर आता गप्प बसाव की नाही. 2 मुली होत्या तिच्या, 4. त्या आधीच्या बायकोचे होते. हो, हा का? आधीच्या चांगल्या मोठ्या मुली होत्या अशा. 15 वर्षाची, एक 13 वर्षाची. तरी अग्रस्तांनी दुसरं लग्न केलं. ही सद्बुद्धी काय झाली बरं. आणि आध्यात्मिक काय, आध्यात्मिक म्हणायचं. दुसरं लग्न केलं. त्या बाईला पहिल्यांदाच जो मुलगा झाला तो हात पाय सगळ्यांनी वाकडा आणि पूर्ण पांगळा. म्हणजे इथपासून त्याला काहीच नाही, फक्त डोकं. आणि बुद्धी काहीही स्मरत नाही, काही नाही, नुसता गोळा. त्याला नुसतं सगळं करायचं, त्याचं झोपवायचं, सगळं करायचं, झोपवायचं. असा तो मुलगा त्यांनी सांभाळला 13व्या वर्षापर्यंत. तो 13 वर्षांचा झाला तेव्हा तो गेला. ही का बरं येतात अशी मुलं जन्माला आई बापांच्या पोटी? गेल्या जन्मीचं देणं त्याचं. गेल्या जन्मी ज्यांचं ऋण घेतलं ते जर आपण याच जन्मी फेडलं नाही तर अशी मुलं पुढच्या जन्मी आपल्या पोटी येतात आणि ते आपलं ऋण फिटलं की जात. फिटलं गेलं की जात. ही महती आहे या देहाची. म्हणून हा देह हे सगळे ऋण फिटण्यापेक्षा फेडण्यापेक्षा कुठं आता सगळं अलिप्त राहा. छान आपले आपले बंध असतात आपल्याला, नाही असं नाही. प्रेम आहे, माया आहे. आपण ज्या कुटुंबात आहोत त्यांच्याविषयीची आपली आस्था आहे, ते बरोबर आहे, चुकीचं नाही. पण तरी बी केअरफुल. बरोबर आहे का? शेवटी काय व्हायचं आहे, स्वतःला सगळं हिशेबपणा चुकता करायचा आहे. फार म्हणजे हे शास्त्र कसं आहे अवघड आहे ना. अवघड पण आहे, दृढ आहे. सोपं पण आहे ना अवघड पण आहे. हा, सोपं आहे शिकायला, ऐकायला, पण वागायला खूप अवघड आहे, सूक्ष्म आहे. याचा विचार करावा. हे विचार करणं म्हणजेच अध्यात्म शिकणं आहे. अध्यात्म म्हणजे पोपटपंची नाही, नुसते श्लोक पाठ करणं, ग्रंथ पाठ करणं, त्याचा काय त्याला उपयोग नाही. अध्यात्म म्हणजे आपण जन्माला आलो त्या देहाचं सार्थक कशात आहे, पहिलं नंबर 1. नंबर 2, माझ्या आजूबाजूला माझे सगळे जीवलग आहेत, ते माझे कोण होते मागच्या जन्मी. नंबर 3, आत्ता या जीवलगांचं मला ऋण फेडायचं आहे, ते कसं फेडायचं. नंबर 4, या सगळ्या ऋणातून मुक्त होऊन अध्यात्मात सुद्धा मी मुक्त झालो पाहिजे. एखाद्या मुलीला कसा तरीच नवरा मिळतो, ते मागचं आहे गाठवण, संचित म्हणून 3 आहे.
काय काय प्रारब्ध. बाबा, कशाला म्हणतात संचित, कशाला म्हणायचं? मागचं जे झालं. मागं मागचं झालंय झालंय. त्याला. क्रियमान कशाला म्हणायचं? जे पुढं होईल त्याला. आणि प्रारब्ध म्हणजे आत्ता चालू चाललंय. आहे. चालू आहे. नीट लक्षात ठेवा, अभ्यास करा यायचं. प्रारब्ध म्हणजे आत्ता जे चालू आहे ते कडक प्रारब्ध आहे, ते भोगूनच टाकायचं बघताना फॉर युअर पॉइंट. ते सोडायचंच नाही. म्हणजे त्याचा कंटाळा किंवा असं असं करायचं नाही, त्याला काही इलाज नाही. दुःख होतं, पण आज तुमच्या अध्यात्म आहे, लक्षात ठेवा. तुम्ही खरे चोर आहात सगळे. माखन चुराया है लेकिन नहीं चुराया, ऐसे बोलते सब. ये माखन आहे, सगळं लोणी चोरू नये. इथं ठेवलंय पण दाखवणारच नाही कोणाला. दॅट इज द ट्रूथ. दॅट इज व्हेरी नाईस. कोणाला दाखवू नका, शो नाही. आपल्या भक्तीचा शो करू नका कधीच. मी कोण आहे, मी कोण होईल, ते तो बघेल. कोण तुला करायचं तो करतो त्याच. तुला काय करायचंय त्याच. तू आपला माणूस आहे म्हणून जग नीट. म्हणून मोठी मोठी माणसं होऊन गेली जगामध्ये, कधीच स्वतःचं व्यक्तिमत्व त्यांनी सांगितलं नाही. इथे गीता धर्म मंडळामध्ये मुल्ला अल्ली अब्बास नावाचे एक गृहस्थ यायचे, ज्यांचे सकाळमध्ये मी कायम वाङ्मय वाचत आले लहानपणापासून. तो जो लेखक आहे म्हणजे मुल्ला अल्ली अब्बास, त्यांचं ते लेखन मला इतकं भावायचं बुद्धीला. नेहमी वाटायचं ही व्यक्ती कशी असेल बरं, आपल्याला बघायला मिळेल का. आणि योग असा आला, हा आश्रम उघडला गेला. 2-3 वर्ष झाली होती नुकतीच. मी इथं दुपारी आम्ही दोघंही होतो. सगळं आटोपल्यानंतर मी बसले होते आणि काय करण्यासाठी मी वर गेले सहज. ते एक गृहस्थ तिकडून आले आणि त्यांनी मला सांगितलं, तुम्हाला माहिती आहेत का, हे उभे आहेत ना, हे मुल्ला अल्ली अब्बास. अरे बापरे, मी दचकलेच एकदम असा फाटका शर्ट आणि कसं तरी मळके कपडे. अशी माणसं ओळख सुद्धा आपल्याला कोणी ओळखू नये अशी असतात. आपल्याला कोणी ओळखू नये जगात. हा असं आहे. याला म्हणतात देहाची महती नाही. कळलं. मग ते ग्रस्ता म्हणलं हे, म्हणलं हेच. मग मी पुढे गेले, नमस्कार केला. म्हटलं की आपण थोडा वेळ येता का, इथं शेजारी आमचा आश्रम आहे. हो मला माहीत आहे, मला तुम्ही पण माहीत आहात, मी येतो. त्यांचा गीतेचा अभ्यास खूप येतो. प्रचंड गीतेचा अभ्यास, इतका अभ्यास की स्वतः गीता जगायची. गीता जगणाऱ्याला अभ्यास म्हणतात, गीता पाठ करणाऱ्याला नाही. पाठ काय पोपट पण करतो. अरे बाबा तुला नमस्कार, पोपट बोलतोच. उठ सकाळ झाली, शाळेची वेळ झाली, शाळेत जा. पोपट बोलतात शिकवल्या तसं आपण बोलतोय. मग काय पोपटासारखं बोलायचं असं नाही. किती साधेपणा असावा. मग मीच ते पाहून नम्र झाले त्यांच्या पुढं आणि त्यांना विनंती केली. म्हटलं सर थोडा वेळ याल का, थोडासा सहवास आम्हाला द्या. म्हटलं माझे चिरंजीव आहेत. हो म्हणजे येतो, मला माहिती आहे तुम्ही. म्हणजे आपलीच कीर्ती तिकडे गेली होती पण मला माहित नव्हतं. मग ते आले आणि असे खुर्चीवर बसले. मी इथं, विवेक इथं बसले आणि मग 3 तास कसे गेले ते आम्हाला कळलं नाही. सगळ्या चर्चांमध्ये बऱ्याच चर्चा केल्या. त्यात त्यांनी एक माझं भविष्य सांगितलं. म्हणले तुमचे हात दाखवले लांबून. म्हणले पाणी सुद्धा जपून प्या तुम्ही. म्हटलं म्हणजे नाही, म्हणजे कोणी तुम्हाला कशातही काही घालून देईल शक्यता. तर मी म्हटलं जाऊ दे, ते मी माझ्या सद्गुरूंवर सोपवलेले कधीच. म्हणले हे तुमचं विशेष आहे पण तुम्हाला धोका आहे. जाऊ दे, धोका आहे का काय नाही, आता कोण काय विचार करते त्याचा. एवढं त्यांनी भविष्य आमचं सांगितलं आणि आमची बैठक संपली. पण ही गीतेचे विचार त्या ठिकाणी त्यांनी बरेच प्रगट केले. म्हणले मी आपल्याला ओळखून आहे माताजी, असाच तुम्ही प्रचार करा, खूप सुंदर प्रचार आहे तुमचा, असं त्यांनी मला सांगितलं. कळलं. तेव्हा आपण काय बोलत होतो, आपल्या आठवण काय बोलत होतो आपण, मुद्दा काय, ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वर
भुकेलिया भूकची खाई सवय लागली पाहिजे. आपल्याला भूक लागली की आवरत नाही, आपला जरा जास्तच श्रवतो. कोणता रस? अन्नरस, जाठरस. ठीक आहे, हरकत नाही, पण एवढंसं खाल्लं तरी तृप्त होतं मन. आणि पुढे काय? भुकेलिया भूकची खावी, हे ज्ञानोबरायांच्या ज्ञानाचे गुणधर्म आहेत. हे सगळेच काही इथं शिकवायचे नाहीत मला. मला हे म्हणायचे की ज्यांच्या शरीरामध्ये परमात्मा राहतो ती शरीर पण मंगल आहे, पवित्र आहे, त्याला तशाच गुणधर्माने ठेवा. किती लोक ठेवतात हातवर? म्हणजे पवित्र गुणधर्म हातवर. आता सगळे पवित्रच आहेत. हात खाली काय आहेत सगळ्यांचे चिपळून गावडे. हात वर काय सगळे? प्रश्न नाही कळला का? आपला देह जसा पवित्र आहे तसाच तो ठेवा, पवित्र ठेवा. त्याचा अर्थ असा आहे, देह म्हणजे देह का? रोज त्याला अंगावर घालून पावडर लावायचे कसा? ते चालते, ते नासकच आहे, त्याचा काय विषय. देह म्हणजे तुमच्या मनातले विचार, आचार, बुद्धी, स्मृती, आचार संहिता. थोडक्यात सगळं आचार शुद्ध पाहिजे, विचार शुद्ध पाहिजेत, म्हणजे तुम्ही धर्म जगता. लक्षात ठेवा, विचार पण शुद्ध पाहिजे, आचार शुद्ध पाहिजे. लोकांच्या जवळ गेलं की कळलं पाहिजे, नाही ही व्यक्ती बाजूला. ठीक आहे, पण आपल्याला आनंद होतो, बाकीचं जाऊ नाही. असं जर आपण पवित्र जगलो आपल्याला काय होतो? आनंद. तुम्ही तुमचा आनंद घ्या, लोक काय म्हणतील याचा विचार नका करू. तुमचा आनंद घ्या. तुम्हाला कशात पवित्रपणा वाटतो? सकाळी स्नान केलं आणि देवापुढे गेलं कसं वाटतं? पवित्र. दिवा लावल्यावर कसं वाटतं? आणखीन पवित्र. देवाची पूजा केल्यावर कसं वाटतं? आणखीन पवित्र. हे आपले आचार आहेत सगळे, आचारधर्म. आचारधर्म सुकुलीन. त्यांना सुकुलीन म्हटले. म्हणजे कुलीन माणसं हीच खरी, त्यांच्या आडनावावर जाऊ नका. हीच कुलीन माणसं जी देवाची आठवण काढतात, देवाचे जपजाप ते करतात, उठल्याबरोबर नमस्कार करतात. बाकीचं तुम्ही घरचं जाऊ दे, घरी काय आहे ते काय आपण शिकवलेलं नसतं. जरी उलटं पालटं असलं तरी लेट इट बी. मुक्ता. तुम्हाला तुमचा हे करायचं, उत्कर्ष तर करायचा आहे, पण उद्धार पण करायचा. दोन जबाबदाऱ्या आहेत तुमच्या, एक स्वतःचा उत्कर्ष आणि दुसरा उद्धार. उत्कर्ष कशाचा करायचा आहे? बुद्धीचा. बुद्धीचा एकटप्पीपणा जो आहे ती व्यापक झाली पाहिजे. व्यापक अर्थाचा परमात्मा आपल्याला समजला पाहिजे. कळलं? आणि दुसरं काय? उद्धार आणि उत्कर्ष असं दोन्ही. हा, म्हणजे मला हे सांगायचं की इथे शरीराचं जास्त माध्यम सांगितलंय की अर्जुना, याच शरीराने तू परमात्मा मिळवणार आहे. साक्षात परमात्मा मिळवणे म्हणजे पहिला टप्पा त्याने दिलेलं शरीर पवित्र ठेवणे, पहिले एक. नंबर 2, त्याने दिलेल्या आज्ञा पाळणे. दिल्यात ना त्यांनी काही आज्ञा आपल्याला? लवकर उठावे, ध्यान करावे, आज्ञा दिल्यात की नाही? अजून काय दिली? स्वतःचा श्वास पाहावा. श्वास पहा बरं सर्वांनी. श्वास दिसतो का? नाही. मग काय होतो? श्वास जाणवतो. करेक्ट, बरोबर शब्द. जाणवतो. मग त्याला जाणवलेलं पाहण्यासाठी वेळ द्या. कळलं? पहाटेची वेळ किंवा जी केव्हा तुमची वेळ असेल, पण पहाट जास्त सुंदर. किमान 6 वाजता तरी आपण उठल्यावर. ते तुम्हाला बरं वाटलं, मी म्हटलं ते 6 वाजता तरी. पण आता ठीक आहे, उठा, बसा, आसन घाला आणि स्वतःचा श्वास पहा. कोणती नाडी चालू आहे? देहाला सांभाळण्याची ही मोठी पद्धत आहे. श्वास असा रोज म्हणत असतो, जेव्हा तू माझ्याकडे बघशील तेव्हा मी तुझ्याकडे बघेन. तू जेव्हा मला टाइम देशील
तेव्हा मी तुला टाइम देईन. दॅट इज द पॉइंट. देव म्हणतो असा, श्वास म्हणतो, तू मला वेळ नाही दिलास देन सॉरी. मी पण तुला एक क्षणाचा पण वसंत देऊ शकत नाही. हा जे शास्त्र आहे ना ते आपल्याला आपल्या व्यवहारासारखंच आहे. तुम्ही आम्हाला पैसे दिले का मग आम्ही तुम्हाला देऊ, नाही तर नाही देत. कोणी देतं का? नाही. कोणी आपलं असलं तरी गरज करत नाही. तर त्याचा अर्थ तो तुम्ही केली होती का आम्हाला, हे तेच आहे, तोच व्यवहार आहे. पण ईश्वराची संगत घेणं म्हणजे काय, तर ती अशी आहे की मी तुला रोज स्मरण करतो. देवा, आपला देव कोण आहे? कोणता? अजून हा? सद्गुरुदेव मग सद्गुरु आत्मदेव. नीट सांग, नीट सांग. आता मी खोल गेलेली आहे. आपला देव कोण आहे? श्वास आहे. आता मग आधी बोलायला काय श्वास आहे. बरं, श्वासाशी दिवसभर बोला. श्वास म्हणजेच परमात्मा. ओम सोहम हमसा. सोहम पण नका म्हणू, नीट मराठीत बोला त्याच्याशी, त्याला कळेल. श्वास वर घ्या. मी आता जेवले त्याला सांगा. मी दमले त्याला सांगा. मी आता झोपते त्याला सांगा. ही जी कर्म आहे त्याला सांगा. म्हणजे मी काय थोडक्यात तुम्हाला सांगितलं, प्रत्येक कर्म अर्पण झालं थोडक्यात आहे. मी आता झोपते, साक्षी त्याला ठेवा. प्रत्येक याला वज्जा. खेळ खूप खेळायचा का होईल, पण वज्जा पाहिजे. खेळात वज्जा असल्याशिवाय मज्जा नाही. खेळात आहे वज्जा तर मग येईल मज्जा. तशी मज्जा आहे, भोज्याशिवाय मज्जा नाही. हा, म्हणून भोज्या ठेवायला शिका. भोज्या आहे की नाही? भोज्या जवळ येतच आहे. म्हणून त्याला सांगा, मी आता वाचते, मी आता दळण दळायला चालले. प्रभू, मी आता दळण. इतकं प्रेम येईल ना तुम्हाला, ते प्रेम शिका. फक्त प्रेम. प्रेमलकडून काय शिकायचंय? प्रेम शिका, त्याच्यावर करायला. कृष्णावर प्रेम करायच्या गवळणी, म्हणून तो त्यांच्यावर प्रसन्न होता. एकदा भगवान कृष्णाने गवळणींच्या प्रेमाची परीक्षा पाहायची ठरवली. स्वतः गेले मथुरेला 10 वर्षाचे झाल्यावर. मथुरेहून त्यांनी उद्धवाच्या बरोबर ना त्यांनी पत्र पाठवलं गवळणींना. 3-4 पाणी असं काय लिहिलं होतं कोणाला. ते पत्र त्या उद्धवाला नाही वाचतात. काय लिहिले म्हणले, जाऊ घडी करा. घडी करून ठेवलं. गवळणींकडे आले तेव्हा म्हटले, गवळणी आपल्या होत्या 15-16 जणी तिथं असं पाणी भरायला आलेल्या वगैरे काय काय कामं. एका वृक्षाखाली बसल्या होत्या. दुपारची वेळ होती. हे तिथं पोचले. उद्धव स्वतःला खूप ज्ञानी समजायचे. जो स्वतःला ज्ञानी समजेल ना देवापुढं, हो गया, हो गया. जो स्वतःला ज्ञानी असून लहान समजेल, ओ आया, तो देवाच्या समोर राहतो सतत. ज्ञानी नाही मी देवा, तू ज्ञानी आहेस. मग हे गेले महाराज, हे स्वतःला आधी ज्ञानी मानायचे. ज्ञानी, त्यांना वाटलं वा, त्याच्या प्रिय एवढ्या गवळणी, त्यांच्यासाठी पत्र मात्र माझ्याजवळ पाठवलं, माझ्याजवळ असं विचार करत तिथं पोचलाय. पोचला तर सगळ्या गवळणी होत्या. म्हणजे काय झालं उद्धव महाराज, का आले आज अचानक? म्हणले तुमच्यासाठी पत्र हा शब्द उच्चारलेला ऐकला मात्र. गवळणींनी सगळ्यांनी जवळ जाऊन त्याला थोडक्यात पकडलंच गच्च. सांगितलं द्या पत्र लोक. म्हणले नाही, मी नाही देऊ शकत तसा. पत्र असं वर धरलं. म्हणले नाही, मी देणार नाही, वाचून दाखवतो. वाचायला लागले तर यांना समजेनाच लोक. भगवंताच्या प्रेमाची भाषा ही कोणाला समजेल? प्रेमी भक्त आहे त्याला. हा, तुम्हाला जाणायचं का? नीट जाणून घ्यायचं. भगवंताचं प्रेम म्हणजे आता गवळणी आल्या आणि काय तो कृष्ण केला आणि गवळण केली, ते आहे सगळं ते रूपक दाखवतात. तर त्यातलं रहस्य माहीत नाही त्यांना. समाजाला अर्धा संदेश जातोय, बरोबर आहे? चुकीचा संदेश आहे समाजाकडे सध्या.
कृष्ण म्हणजे कृष्ण, आणि गवळणी म्हणजे गवळण. राधाला मांडीवर घ्यायचा आणि राधाला झोपवायचा आणि काय वाटेल ते बोलतात लोक राधा कृष्णाविषयी. राधा कुठं आहे सांगा मला. श्वास श्वास आहे. श्वासाची धारा. फक्त लईच हुशार आहे बा. श्वासाची धारा. श्वासाची धारा. धारा ती राधा. म्हणजेच राधा. राधा. उलट. उलट करायचं. कारण श्वास कसा घ्यायचा आपल्याला. उलट पुलट प्राणा फिर माघारी का गोते खासी. श्वास उलटा उलटा घ्यायचा आहे मग तो भेटतो. म्हणून ती राधा. सुलटा आहे तोपर्यंत राधा. धारा सॉरी धारा. म्हणून काय करायचे राधा करायची. मग राधा तिथे होती. मग राधा आहे सगळे आहे तरी पत्र हा वाचूनच देईना. शेवटी गोपींनी सगळ्यांनी पत्र हिसकावलं. त्याचे तुकडे 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 केले आणि जेवढे जिच्या हातामध्ये होते खाऊन टाक. हे कृष्ण प्रेम आहे. इतकं प्रेम तुमच्या आमच्या हृदयामध्ये ठासून भरलेलं असलं पाहिजे. ईश्वर विषयक, गुरु विषयक, ज्ञान विषयक, श्रीकृष्ण विषयक, गणपती विषयक, सगुण म्हणा किंवा निर्गुण म्हणा, पण प्रेम या विषयाने देव सुरू होतो आणि प्रेम याच विषयावर भगवंत मावळतो. लक्षात ठेवा. उगवतो, मावळतो, असतो, राहतो, आहेच तो फक्त प्रेम या विषयावर. म्हणून माझं नाव काय आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. 8 वाजून गेले. म्हणून महत्व आहे. आत्मा हा प्रेमी आहे. तुम्ही त्याच्या प्रेमिका आहात. आपण भगवंताच्या प्रेमिका आहोत आणि भगवंत प्रेमी आहे. प्रेमी हा प्रेम करतो. त्याच्या उलट आपण नको त्याच्यावर करायला असं आहे. या प्रेमानुसार लोकांनी आदर्श घेतला. लोकच एकमेकात प्रेम करू लागले. ते प्रेम नाशिवंत. जे देहाने बोंबलायला मनुष्य नाशिवंत, देह जाणार सकळ, आणि तोही नाशिवंत, आपणही नाशिवंत, सगळं जग नाशिवंत. नाशिवंतामुळे प्रेम सिद्ध होत नाही. कळलं. नाशिवंतांचं प्रेम नाही सिद्ध होत. म्हणून प्रेम हे जिवंत ठेवणारं साधन आहे. म्हणून भगवंतावर प्रेम करावं. प्रेम करावं म्हणजे रात्रंदिने आम्हा पाहिजे जवळी. पुढे आली या क्षण बघा काहीतरी असं आहे. पण असं आहे प्रेम आहे तुमच्याजवळ रात्रंदिवस. फक्त तुम्ही त्याला आठवा. आठवायचे कष्ट घ्या. कळलं. आता हा संदेश पुरेपूर आला. आवडला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. त्रास नाही ना वाटला. अजून थांबू असं वाटते. बरं आपला